भगवान म्हणतात मला 3 गोष्टी आवडतात. व्रतामध्ये एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंतासी कोटी गुणे, व्रतेषु यदुनंदन, एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन. भागीरथीच तीर्थेषु, तीर्थांच्या मध्ये देव म्हणतोय मला भागीरथी नाम गंगा आवडते. का? अरे जिचं नाम घेतल्यानं पाप जळतं तर आंघोळ केल्यानं काय होईल? वाचे म्हणता पाठ आहे तुम्हाला, जाऊ द्या. भागीरथीच्या तीर्थेषु, आणि भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. या 3 गोष्टी अलंकापूरच्या यात्रेत ऐकणे. काल श्रेष्ठ असणार व्रत एकादशी, ज्ञानदेव वैष्णव मोठा, देव भक्तेषु वैष्णव, आणि भागीरथीचे तीर्थेषु. तिकडे जायची गरज नाही. येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटिका माया दिसे, पूर्ववटिका माया दिसे, पूर्ववटिका माया दिसे, पूर्ववटिका माया दिसे. जाण पार्वती, तेथे जाण पार्वती, प्रत्यक्ष जाण पार्वती, तेथे प्रत्यक्ष जाण पार्वती. धन्य धन्य धरा तळी, धन्य धन्य धरा तळी, धन्य धन्य धरा तळी, धन्य धन्य धरा, धन्य धन्य धरा तळी, धन्य धन्य धरा तळी, धन्य धन्य धरा तळी, धन्य धन्य धरा तळी. भगवंताला आवडणाऱ्या ज्या 3 गोष्टी गर्गाचार्यांनी सांगितलं. भक्ताच्या मध्ये वैष्णव, ज्ञानदेव वैष्णव मोठा. व्रता माझी एकादशी काल झालं. भागीरथीच्या तीर्थेसु त्रिवेणी गुप्त असेन, भैरवापासून भागीरथी वसे. या देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहे. म्हणून यात्रे अलंकापुरा येतील ते आवडती विठ्ठला. हे वेल्डिंग करायचं. विठ्ठला विठ्ठला ज्ञानदेव वैष्णव मोठा. अरे मोठा कोणाला म्हणतात? घरातला करता पुरुष गेला, नलवडे पाटील, अख्खं घर रडतं. का? घरातला मोठा गेला, घरातला मोठा गेला, घरातला मोठा गेला, अख्खं घर रडतं. थोडा मोठा गेला, गाव रडतं. त्याच्यापेक्षा मोठा गेला, तालुका रडतो. अजून मोठा गेला, जिल्हा रडतो. अजून मोठा गेला, महाराष्ट्र रडतो. अजून मोठा गेला, हिंदुस्तान रडतो. अजून मोठा जाऊ द्या, जगातले माणसं रडतात. मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो. ते संत ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल या संबंधाने आपण इथे आलो. कालाही करायचं आहे, बरोबर वेळी सांभाळायचे. नलवडे पाटील राहिली कसर तर तिकडे मुंबईकडे काढून टाकू आपण. आणि काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. बरं का गंभीर महाराज, गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. गोकुळात. आणि गोकुळात भगवान श्रीकृष्ण होते 11 वर्षे 52 दिवस. तिथून पुढे मथुरेला गेले, राहिले 18 वर्षे 7 महिने. आणि मग द्वारकेला गेल्यावर 95 वर्षे. असं एकंदर 125 वर्षे श्रीकृष्ण भगवान पृथ्वी तलावर आहे. 125. त्याच्यात 3 टप्पे पडले जाधव महाराज. पहिला टप्पा गोकुळातला आहे, तो 11 वर्षे 52 दिवसाचा. मग मामाच्या गावाला गेले, मामा मारला, आजोबा बसला राज्यावर, मग तिथं थांबले 18 वर्षे 7 महिने. मामाचं गाव आहे. आणि तिथून गेले द्वारकेला, तिथे राहिले 95 वर्षे. 95, 18, 11 वर्षे 12 महिने, 11 वर्ष ते 52 दिवस, हे 18 वर्षे 7 महिने. एकंदर सगळ्या हिशोब होतो 125चा. 95 आणि 30 हिशोब झाला ना. 18 वर्षे 7 महिने, 11 वर्षे 52 दिवस, धरून घ्या ना 30, आणि ते 95. पाहतो काय माझ्याकडे?
125 वर्षे भगवान श्रीकृष्ण, असा उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हा 90चं वय दिलं. 90च्या वयामध्ये ड्रायव्हिंग चालू होती लढाईतली. हे आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं जिबड्यावर बसलं, युद्धातली ड्रायव्हिंग. 90च्या वयात अर्जुनाच्या रथावर सारथी. बरं, पलीकडच्या पार्टीला काही कमी नव्हते ना. युद्धाच्या वेळी भीष्माचार्याचं वय 180 होतं आणि द्रोणाचार्याचं 125 होतं नलवडे पाटील. तर हे दोन म्हातारे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. मी का सांगतो हे? 95 वर्षे द्वारकेला होते तरी संत प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते तरी अभंग नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस त्या कालावधीत जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. ते केले देवे गोकुळी, आ केले देवे गोकुळी, आ केले देवे गोकुळी, आ केले देवे गोकुळी. तारुभव सागरीचे, 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 तारुभव सागरीचे. चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले कन्हैयालालजी महाराज. गोकुळात जे चरित्र केलं देवानं त्याचं उच्चारण करायचं. गायीन ते लीळा चरित्र पमाडे, राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे सहित गाई. गायीन ते लीळा चरित्र पमाडे, राखिले सहित गाय, राखिले सहित गाय. गायीन ते लीळा चरित्र पमाडे, राखले सवंगडे सहित गाई, राखले सवंगडे सहित गाई. गायीन ते लीळा चरित्र पमाडे, राखले सवंगडे सहित गाई, राखले सवंगडे सहित गाय. गायन ते लीला चरित्र पवाडे, राखिले सौंगडे सहित गाई. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. एकदा गोकुळातून देव गेले, पुन्हा त्या चरित्रात ती मजा नाही जी गोकुळात होती. सर्वांना माहिती आहे श्यामबाबा गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ. अरे हे सर्वांना पाठ आहे. पण गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. नुसतं गोकुळ सोडलं नाही, वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, सगळे गोपाळ सोडले. ज्या मायनं बोटाला धरून चालणं शिकवलं ती यशोदा सोडली.
ज्या बापानं लालन पालन केलं 12 वर्षे, तो बाप सोडला. खांद्यावरची घोंगडी सोडली, गाय राखायची काठी सोडली, मायनं बांधून दिलेला मस्तकाची पट्टीन मोराचा पीस सोडला. आणि जेव्हा कमरेला खोवलेली बासरी सोडली, जगाचे अश्रू पुसणारा भगवान ढसा ढसा रडला. पुन्हा नाही बासरी वाजवली. अर्जुनाच्या रथावर युद्धात शंख वाजवला, बासरी नाही. बासरी सोडताना जगाच्या बापाला रडू आवरलं. आणि अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए बहुत रोता है. अजूनही का ती केवळ बासरी नाही श्याम बाबा, मुरली नोहे केवळ मुरली नो है केवळ बाण, मुरली नो हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, तिने हरिला माझा प्राण, घर सोडून धरिले रान, संसार केला दान दीन, संसार केला दाना दीन, संसार केला दान दीन. मी वृंदावनी गेले आहार सावळिया, सावळिया आहार सावळिया, कशी वाजवली मुरली आहार सावळिया, आहार सावरिया, आहार सावरिया, कशी वाजवली मुरली आहार सावरिया, सावरिया. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरला माझा प्राण, संसार केला दाना दीन, मी घरधंदा विसरले. सगळे गोकुळ पागल केलं ज्या मुरलीच्या बळावर. गाई व्याघ्र एके ठाई झाली, तृण चारा चरू विसर. यमुना माळ, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. ज्या मुरलीच्या नादानं यमुना थांबायची. प्रपंच धंदा नाठवे काही, पंचधंदा नाटवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, मुरलीचा नाद भरला पती सुताचा विसर पडला, पती सुखाचा विसर लागला, याच्या मुरलीचा वेध लागला, याच्या मुरलीचा वेध लागला. नंद नंदन नंद नंदन हो नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंदन मुरलीवाला, नंदन मुरलीवाला. बस हा कळस झाला बरं का श्याम बाबा. पती सुखाचा विसर पडला, ही ताकद ज्या मुरलीमध्ये आहे. यमुना माय जाग्यावर थांबायची, स्थिर स्थिर वाहे. गाय आणि वाघ एका ठिकाणी, तृण चारा चरू विसरली. देव निघून गेल्यावर आमच्या कन्हैयालाल महाराजांनी मला आमच्या लहानपणी बरंच लिहून दिलं. लहानपणी म्हणजे संस्थेत आलो, पहिल्या वर्षाला होतो. बाबा रुंदावून आले, मला ते आवड होती. लिहायचो आणि बाबाला संध्याकाळी पाठ करून सांगायचो. म्हणले कमाल आहे, मी लिहून दिलं सकाळी तसंच पुन्हा ते जमतंय. देव निघून गेल्यावर एक आंधळा, बरे का, आंधळा गोकुळ यायचा, गोकुळामध्ये पीठ मागायला.
आणि पीठ मागायचं साधन म्हणजे तो बासरी वाजवायचा. बरं एवढं ते वेगवेगळे. विंचू सर्प अपवित्र खाणी, त्यासी देखता मारिती प्राणी, पण त्यास जतन करुणी उदर पोसिती गारुडी. आपण मारतो सापाला, पण त्याच्या पोट भरायचं साधन आहे ना ते. त्यासी जतन करुणी उदर पोसिती गारुडी. कोण कशाच्या बळावर जगेल. आणि म्हणून ते सगळे तुम्हाला माहिती आहे. ते शंकर देवरे गोसाई झाला, सांगुणाच्या वाड्या गेला जी. तसं तो हा बा जमला, आता जमला. तसा तो एक आंधळा सुरदास भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतर पीठ मागायला यायचा. त्या गल्लीत यायचा गोकुळातल्या, आणि पीठ मागण्यासाठी बासरी वाजवायचा. बासरी. सगळ्या गोपिका गोळा व्हायच्या बासरी वाजल्यावर, आणि त्या रडू रडू म्हणायच्या, सुरदास येत जा बाबा, तुला आम्ही पाहिजे तेवढं पीठ देत जाऊ, फक्त विनंती आहे बासरी वाजवत जाऊ नको. लालन एक विनय सुनिये. कोण? गोपिका. मी बासरीसाठी सांगतो. लालन एक विनय सुनिये, अब मोरे गलीन में आई ना, आई तो करुणा करकी मीठी बंसी बजाई है ना. येत जा, फक्त बासरी वाजू नको. मी का सांगतो, ज्या बासरीच्या नादानं अख्खं गोकुळ पागल केलं, ते बासरी ठेवताना जगाचा बाप रडला. विरह सहन होईना. एक प्रसंग सांगतो श्यामबाबा. आहे अजून 1 तास आहे. आणि अजून काही समाज मला वैतागला नाही. नलवडे पाटील मनसमोरच चालू आहे. सुडके बाबा म्हणतात आमची तारीख घ्या. श्यामबाबा त्या दिवशी मजा आली. आमचे श्यामबाबा असले म्हणजे प्रमाणाची रेल चला बस. म्हणून त्यांना म्हटलं बसू नका. प्रेमाचा आमचा प्रेमाचा हक्क आहे संस्थेच्या नात्यानं. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं बासरी ठेवताना नलवडे पाटील जगाचा बाप रडला ना, तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी त्यांचा 1-2-3 मिनिटात प्रसंग सांगतो. शेवटचं भजन पंढरपूरला झालं बरं का जाधव महाराज. शेवटचं भजन खंजेरीवर भजन. राष्ट्रसंत. राष्ट्रसंत का? आता कोणी लावत असेल तो भाग जाऊ द्या, पण राष्ट्राकरिता जन्मभर भजन केलं म्हणून राष्ट्रसंत. बसून जा ना, तुम्हालाच पाहतात लोक सगळे उशिरा येऊन. विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. विठ्ठल विठ्ठल. बरं अनुकूल काळ नाही कन्हैयालाल महाराज. गोऱ्या लोकांचा जमाना आहे. त्याच्यात भजन कडेकोट बंदोबस्त असायचा. पोलीस यंत्रणा असायची. कितीतरीदा अटक झाली, कारण ते जवान पोरांना खवळून द्यायचे. राष्ट्रसंत खंजिरीच्या बळावर. पहिल्यांदा या पुंडलिक बाबा आटण्याव. त्यांना ते मराठी कळत नाही, मारवाडी. आटण्याव ते काय हे जुने आहे भाऊ. जमदाग्नी महाराज. बसा बाबा. आले सगळे जुने झाले. अरे आता काय बोटावर मोजण्या इतके राहिले गुरुबंधू. बसा बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. गरम बाबा, पण तेवढाच मवाळ आहे. नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. स्वाभिमान आहे आम्हाला. ते पोलीस असायचे ना इंग्रज सरकारचे, खंजिरीवर थाप मारून राष्ट्रसंत पहिलं त्यांना सांगायचे, अंग्रेजो. तर थोडं जातो मी मोजरीला, आमच्या भागातलेच आहे राष्ट्रसंत. अंग्रेजो, भारत को कमजोर मत समझो. ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, मिलिट्री है. अरे हमारे पास भी है.
अगर दिखाई नहीं देती होगी तो ये टुकड़ू जी बताता है। पत्थर के हम बनाएंगे भक्त बनेगी सेना। खंजिरीवर हे दगड दिसतात ना तुम्हाला, दगड याचे आम्ही ॲटम बॉम्ब करू। जेवढे आमचे भक्त पुढे बसले ना ही मिलिटरी होईल। हा ना, पत्थर के हम बनाएंगे भक्त बनेगी सेना। और ये भूल मत करो, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है। त्यांचं भजन ते तरुण खवळून उठायचे खालचे, ते जुनं सांगतो मी। हा, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है। उठो जवानों बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है। आणि मग अटक व्हायची, त्याचं नाव राष्ट्रसंत विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला। ते हनुमान, जुने हनुमान मैदान पंढरपूरचं, तिथं त्यांचं भजन आषाढीच्या एकादशीला, बरं का जाधव महाराज। त्यांच्या आधी प्रचंड गर्दी असायची। शेवटचा काळ त्यांना कॅन्सर झाला, 2 माणसांनी धरून आणला आवरगड महाराज स्टेजवर, खंजिरी पुढे आणून ठेवली। सर्वांना माहिती होतं नलवडे पाटील आता भजन होत नाही, 2 माणसांनी धरून आणलं। ते शेवटचं भजन त्यांच्या जीवनातलं। समाजाला हात जोडले, समाजाने टाळ्याचा कडकडाट केला। 1 तास भजन केलं, ते त्यांच्या जीवनातलं शेवटचं भजन। 1 तास भजन संपलं, श्यामबाबा खंजिरी ठेवली। राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला, खंजिरीवर डोकं आपटलं आणि वराडच्या भाषेत खंजिरीला सांगतायत, मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललं तुला जन्मभर, आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर। मी का सांगतो हे, जसं खंजिरी खाली ठेवताना विरह सहन झाला नाही राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज धुणके देव देव रडला, तसा जगाचा बाप बासरी ठेवताना रडला। म्हणून जोपर्यंत हे आहे, मुरली आहे, काठी आहे, घोंगड आहे, गायी आहे, पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, हे सगळे गोपाळ आहे, गोपिका आहे, वृंदावन आहे, गोवर्धन यमुना, तोपर्यंत या चरित्रात खरा प्राण आहे। म्हणून काल्याच्या कीर्तनात उल्लेख आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे। गोकुळामध्ये जे चरित्र त्याचं उच्चारण करायचं आहे। सर्वांना पाठ आहे, भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला असला तरी प्रागट्य मात्र गोकुळात आहे। प्रगट भयो भगवान गोकुल मो, मला काही येत नाही पण सांभाळून घ्यायचं बस। प्रगट भयो जन्मलियो मथुराम, मथुरेत जन्म आहे, रात्री 12 वाजता। मी त्यावेळेला सांगितलं कन्हैयालालजी, हे 2 देवाच्या मध्ये विरोधाभास आहे, राम आणि कृष्ण, आणि नावापासून विरोध आहे। राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही, क ला अर्धा र, न ला अर्धा श, असा वेल्डिंग केला कृष्ण। राम सरळ आहे, एकमेकाच्या विरोधात। रामाचा जन्म चैत्रात, याचा श्रावणात, हे पावसाळ्यात, हे उन्हाळ्यात, हे शुद्ध पक्षात आणि ते वद्यात, हे दिवसा आणि ते रात्री, हे राजवाड्यात, ते येरवड्यात, आहे का नाही। रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी, हरसित महतारी मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा तनु घन श्यामा, निजयायुध भुजचारी, भूषण बनमाला नयन विशाला, शोभा सिंधु खरारी। चतुर्भुज रूप रे गंभीर बाबा, चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले। माय कौसल्या नाराज झाली,
माता पुनि बोली सोमती डोली तजवता तयह रूपा की जैसी सुलीला अति प्रिय सीला यह सुख परम अनूप. लहान झाले. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. रोदन ठाणा. आणि मग एक दासी पळत आली. नलोडे पाटील बघितलं माय कौशल्याला बाळ घालून ती पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज, महाराज जय हो. आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुनी मन राजा जाई बुलाई बजाओ बाजा. आदेश दिला और जा बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. भर दुपारी एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. बाई कशाचा नवबता, 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 बाई कशाचा नवबता. पुत्र झाला दशरथा, झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, झाला दशरथा. चला चला ते जावो कौशल्याचे बाळ पाहू. चला चला ते जावो कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. बाळ पाहू. बस हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. नाहीतर तुकोबारायच्या गाथ्यात शोधाल नाही सापडायचा. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. रामाचा जन्म झाला आणि प्रचंड गर्दी. तसं कृष्ण जन्म झाला. देवकी पहिल्या यष्टीनं आळंदीला आली. घ्या पुंडलिक बाबा पेढे, गंभीर बाबा पेढे घ्या, का मला बाळ झालं असं वाचलं. अरे रामाचा जन्म झाला तर मायबाप आनंदात आहे. कृष्ण जन्म झाला तर मायबाप टेन्शन मध्ये आहे. सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, हो सोडवा सोडवा मिठी. लपवा लपवा जग जेठी, 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 लपवा लपवा जग जेठी. सासी कळला माझ्या बाळासी मारिल, माझ्या बाळासी मारिल, माझ्या बाळासी मारिल. जणी कंसासी माझ्या बाळासी मारिल, माझ्या बाळासी मारिल, माझ्या बाळासी मारिल. चिंतेत आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. सणी कंसासी कळल माझ्या बाळासी मारिल. चिंता आहे. विरोधाभास चरित्रातला. आता हे आम्हाला काही वाटत नाही. माझे सगळे मोठे मोठे बंधूही बसलेले आहे, समवयस्कही बंधू आहे, धाकटेही आहे. आता बसायचं आहे तेही आहे. इथे कोणीच कमी नाही. फक्त आमच्या संस्थेचा नियम आहे, एका भावानं बोलायचं आणि बाकीच्यानी त्याचं कौतुक करायचं. याच्यापेक्षा काही नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. इथे लपवा लपवा जगजेठी हा एक. दुसरा
राम प्रभूचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी. किसनरावचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन आणि म्हणून एक बाणी एक पत्नी एक वचनी रामचरित्राचं आचरण. अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन या चरित्राचं उच्चार. चरित्र ते उच्चारावे. ते सगळे पुढचं माहिती आहे तुम्हाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला इथे प्रेम कळतं बरं का. अरे उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार प्रवचनकार आई 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 अरे ठीक आहे आईचं प्रेम आहेच. तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही सगळ्या लाडक्या बाईनं आणली कमळ्या बाई. आणा लिख बाबा. नीट पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. माझ्यावर लाल डोळे करू नका. जास्त राग येत असेल माझा तर तुम्ही डोळे लावा. आणि प्रत्येक माऊलीला माझं आव्हान आहे तिनं आपला आपला बाप आठवा. मग कळेल बापाचं किती प्रेम असते. पुंडलिकराव एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम. हे निस्वार्थी प्रेम आहे बापाचं आणि मुलीचं. काही स्वार्थ नाही. निस्वार्थी प्रेम रडवतं. मुलाला स्वार्थ आहे ते म्हणतं काही नाही 10 वर्ष त्रास आहे म्हातारा मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा करे महाराज मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा तो भी प्यार करते हैं. बरं का गंभीर महाराज तुम्हाला मुलगी आहे ना बस लक्षात ठेवा. सर्व सहन करेल मुलगी पण बापाचा अपमान तुम्हाला अनुभव आहे श्यामबाबा. बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून बोलू द्या सासरी मग उभी राहते. बरं का सासूबाई मोलमजुरी करणारा बाप आहे माझा पण इज्जतदार आहे. एक दिवस राखेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. मरायच्या वेळेला खाली टाकतात तेव्हा बाप मुलाकडे पाहून रडतो मरतो. बाबा तुमचं चांगलं आहे रे पण माझी ताई खूप दुःखी आहे रे सासरी. तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही रे. जाताना माझ्या खोलीत अर्धा तास येऊन रडायची बाबा मला सहन होत नाही आता मी आत्महत्या करते. या 10 वेळेला मी तिचे अश्रू पुसायचो. बेटा हे दुःख जाणार आहे असं करू नको. तुझा सासरा तुझी सासू दीर सगळे त्रास देतात मला माहिती आहे पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी जन्माला आलेले 2 हिरे माझे नातू गुणाचे आहे. तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील. बेटा माझ्यासाठी जगली रे. कोणीतरी जा माझ्या लेकीला ना एक शब्द बोलू द्या मग मला मारू द्या. एक लक्षात घ्या हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. आणि म्हणून काकणभर जास्त प्रेम आईपेक्षा बापाचं आहे. हा प्रसंगात लक्षात येईल. हे मायचं प्रेम नाही का सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. माय देवकीचं प्रेम आहे इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे मध्यरात्र अंधार विजाचा कडकडाट मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा यमुनेला पूर तरी बाळाला टोपल्यात घेतलं गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि तिथे ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. मग बापाचं कुठं प्रेम. घेऊन वसुदेवे गोकुळा नेले. घेऊन वसुदेवे गोकुळा नेले. घेऊन वसुदेवे गोकुळा नेले. घेऊन वसुदेवे गोकुळा नेले. यशोदेने खेळविले गे बाई. यशोदेने खेळविले गे बाई. ब्रह्म कैसे वेडावले 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 गे
आमच्या बाबाजवळ फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला, हा झालं पाऊण तास आहे, आणि तिकडची बेबी इकडे आणली. हे कळालं रडण्याच्या आवाजावरून. कंसाला सांगितलं वैरी जन्माला आला. मुलीला वेळ कमी असल्यानं पुंडलिक बाबा लगेच उचललं. माय देवकी रडली, दादा अरे आतापर्यंत 6 लेकरं मारले रे, कधी विरोध केला का बाबा? एवढी मुलगी तरी राहू दे. काय सांगताय तर देवके, पुढे पुढे चालून जर मुलीचा मुलगा झाला माझ्या बापानं मरायचा नाही. पाय धरला, गरगर गरगर फिरवलं, आदळणार हातातनं निसटली. आणि मग तिचे उद्गार आहे, माझ्या घातावर टपला का? अरे माझ्या आधी तुझा वैरी जन्माला. कृष्ण गोकुळी तुझं लागी तुझं लागी वाधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. जाधव सरकार माझ्या घातावर टपला का? तुझा वैरी जन्माला आला माझ्या आधी. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तो गोकुळात वाढत आहे. थांबा, वेल्डिंग सांगतो मी. गोकुळात वाढत आहे पुंडलिक बाबा. हे मायेच्या तोंडून कंसाने ऐकल्यावर दुष्टा चळका दुष्टा चळका सुटला, दुष्टा आता म्हणा जाधव सुटला, कृष्णा कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, दृष्टा चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. अरे तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला, तो गोकुळात वाढत आहे. मायेच्या तोंडून ऐकल्यावर दुष्टा चळकाप सुटला. काय ऐकलं? कृष्ण गोकुळी जन्मला. हे ऐकलं मायेच्या तोंडून, आणि म्हणून दुष्टा चळकाप सुटला. बरं, एका नाण्याला 2 बाजू असतात. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही नलवडे पाटील. एक पार्टी डीजे लावून गुलाल टाकू टाकू नाचत असते, तर दुसरे मशीनला दोष. आपलं काय म्हणतात, सगळे कीर्तन पाठ आहे. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. काही उदास होऊन बसतात, एकमेकावर चिडतात. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 90%, पलीकडचं 95%, का बैमाना सगळे टक्के 50च्या वर सांगत होता. मग माझं डिपॉझिट का जप्त झालं? हे तिकडे गुलाल. हा ना, ठरलेलं आहे. सर्वांना एकावेळी आनंद नाही. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदयला देखुनी सबळे, पापिया फुटती डोळे डुडुळ्याचे. सूर्याचा उदय झाला की सर्वांना आनंद आहे, पण दुःख गुबडाला आहे. ते म्हणतं दिवसभर दिसत नाही आपल्याला.
जगाची सुख पहाट चोरा मरणाहून निकृष्ट. पहाट व्हायला आली की जगाला आनंद आहे, पण चोरट्याची टोळी चिंतेत आहे. का कोंबडं तर ओरडलं रे, अजून भिंत फुटली नाही. जगाची सुख पहाट चोरा मरणाहून निकृष्ट. म्हणून ते मी सांगितलं होतं, गंभीर महाराज कॉलऱ्याची साथ आली, पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक एक ना एक एक ना एक मेलं सुडके बाबा. सगळे गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं श्यामबाबा. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. वल सरपण येड्या बाबईचं डबल भावात विकत होतं येड. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सादर रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं एकाच वर्षात टाटा सफारी घेतली. दुसऱ्या किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं. म्हणला काय दिवसभर पुढ्या बांधतो, माशा आघात बसतो. 27 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे सरपणाचंच. ते गेल्या वर्षी लोणावर फिरायचं, यंदा टाटा सफारीतून टाटा करतंय. म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं, काही बँकेतून कर्ज काढलं, काही शेत विकलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं नरोडे पाटील. कुठे? स्मशानाच्या शेजारी. मोठा बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2024 ला दुकान ओपन केलं. पण नोव्हेंबर महिन्याची 27 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं, दुकानवालं दुःखी झालं. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या. नामा मने भय लागले से ध्यान. नामा मने भय लागले से ध्यान. चराचरी कृष्ण दिसत से. चराचरी कृष्ण नाम लागले से ध्यान. चराचरी कृष्ण इतना दे. चराचरी नामा म्हणे लागले से ध्यान. चराचरी कृष्ण असं सांगतात. वर्णातलं जिरं जरी बघितलं, जिरं ते काळं असतं, तरी त्याला जिऱ्यात कृष्ण दिसत होता. कधी तर झोपतून उठायचा, मी तिथंच होतो. आला आला मज मारावया, आला 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 मज मारावया. ओ आला आला मज मारावया. आला आला मज मारावया. देवता बोलता शेजाची दोन्ही दे. देवाचा बोलता देवाचा दोन्ही दे. देवता बोलता शेजाशी दोन्ही दे. देवाचा बोलता देवाची दोन्ही दे. आला आला मज मारावया. आला आला मज मारावया. आला आला मज मारावया. आला आला मज मारावया. उगाच वेल्टी नव्हते का आमचं. आला आला मज मारा, याला म्हणतात दुष्टा चळकाप सुटला. बस इथपर्यंत आलो आपण. आता वेळ थोडी आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. मथुरेत दुःखाला पारावार नाही, पण गोकुळात सुखाला पारावार नाही. काय कारण? होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा
गंभीर महाराज तुम्ही काळजी करू नका. तिकडे मथुरा इकडे गोकुळ, तिकडे दुःख इकडे सुख, तिकडे दुष्टा चळकाप सुटला इकडे आनंद करती घरोघर. काय कारण? एकच कारण, होता कृष्णाचा अवतार. बस, हे त्याचं उत्तर आहे. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय. हो पण त्यांना आनंद झाला हे कशावरून? त्यांच्या कृतीवरून. त्यांची कृती सदा नामाचे गाती, 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 गाती सदा नामाचे गाती, गाती सदा नामाचे गाती, सदा नामाचे गाती. प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती, नाचती. होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार. प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती. होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार. सदा नाम वाचे गाती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती. नाम वाचे गाती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती. गोकुळात आनंद झाला. नलवडे पाटील कशावरून? त्यांच्या कृतीवरून. श्यामबाबा त्यांची कृती काय? आनंद व्यक्त करण्याची दोन पद्धती आहे. त्याचं नाव घ्यायचं असते आणि नाव घेऊन नाचायचं असते. 20 तारखेच्या संध्याकाळी पाहिलं ना का तुम्ही आपलं ते विचार तसंच झालं ना. अमुक अमुक याला म्हणतात नाम वाचे गाती. आणि पुढे गुलाल टाकून फुल, फुल शब्दावर जास्त जोर द्या, फुल नाचायचं. त्याचा नामोल्लेख करायचा असतो, नाचायचं असते. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. गोकुळात सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचते. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली. नाचती आनंद कल्लोळी पवित्र नाम, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली. कळी काळावर घातली कास एक एकहून बळी रे. आनंद आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली. नाचते आनंद कल्लोळी पवित्र नामावली. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली. शब्द त्याच्यात बसवायचे असं ना. पवित्र लांबला की गेलं पुढं. ए संतोषा नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंद आवडीने, मनाच्या आनंदी आवडीने, मनाच्या आनंदी आवडीने. गायनाचे ओढ आपुलिया छंदे. गायनाचे आपुलिया छंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे. गायनाचे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने.
पद्धत आहे अभंग घ्यायचा तो सोडवायसाठी. आता अभंग घ्यायचा आणि सोडून द्यायचा, शेवटच्या चालीला वापरायचा. ते नाही जमत लाड, हे ठोकाटाकी नाही झालं. गाय नाच पुढे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्ण पुढे गोपिका, नाचती कृष्ण पुढे गोपिका. तयाचे दर्शन होईल का, तयाचे दर्शन होईल का, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. तयाचे दर्शन होईल का, तयाचे दर्शन होईल का, नाचती कृष्ण पुढे गोपिका, नाचती कृष्ण पुढे गोपिका. वा श्याम बाबा, वर्षातून इथं तरी थांबत जा आजच्या दिवस. त्यांच्याही मागे व्याप वाढवला त्याने. नाचती कृष्णा पुढे गोपिका, सदानाम वाचे गाती प्रेमे आनंदे ना. हो, पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे मोजता येत नाही पैसे, त्याला विचारा चालतो का रे कामाला, हाजरी सांगा हाजरी. आधी हाजरी विचारतं आणि मग कामाला येतं. असा जर नियम आहे तर सदा नाम वाचे गातीन प्रेमे आनंदे नाचती. आनंद नाचण्यामध्ये नाम घेण्यात त्यांना फायदा काय. तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, मने हरती दोष. तुका मने हरती दोष, दोष, तुका मने हरती दोष, मने हरती दोष. हो तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष. आनंदाने करीती घोष, 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 आनंदाने करीती घोष. होता कृष्णाचा अवतार, 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 अवतार. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. फायदा काय. हरती दोष. अरे एवढे दोषच नाही जेवढी ताकद नामात आहे. यमू म्हणे कवणाते यमावे, दमू म्हणे कवणाते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे. दोष
वखदासी नाही. औषधालाही दोष न ठेवण्याची ताकद नामात आहे. म्हणून आनंदाने करती घोष, फायदा तुका म्हणे हरती दोष. पर्यंत आलो. आता सर्व श्रोते मायबापाला वारकरी मंडळीच्या चरणी प्रार्थना आहे, फक्त कोणी मधून उठू नका. 1 मिनिट सुद्धा पुढे जात नाही. पण काहीला चाल सुरू झाली की वाटतं आता कशाला टाइमपास, चालले घरी. तसं करू नका. हे आपले नियम आहे. कीर्तनाच्या आधी कीर्तनातून निघून जाणं म्हणजे हा आपल्या संप्रदायाचा अपमान आहे. नियम सांभाळा. आपण नाही तर कोणी सांभाळायचे नियम? बरोबर. तिकडे शेवटपर्यंत बसलेले असतील त्या सर्वांना विनंती आहे, माऊलीला आनंद होईल, कारण हे काल्याचं कीर्तन आहे, सोयीनुसार घेतलेलं. मुंबईकरांना व्यापामुळे वेळ मिळत नसल्यामुळे आपली एकादशी सकाळी द्वादशीचं झालं की काल्याचं कीर्तन की रात्रभर गाडीनं जाऊन आपापले उद्योग सुरू, अशी पद्धत मामांच्या जवळ विनंती करून सुरू केली. हुशार मंडळी आहे, ती परंपरा चालू आहे. म्हणून आरती करावी लागणार आपल्याला. आरती होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपला हे शब्द कानी येईल तेव्हा प्रत्येकाने उठायचं. तोपर्यंत सगळे उरकायचं आहे. मला वाटते अजून 26 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. त्याच्यात मधली चाल, पुढचं कीर्तन, आरती सगळे झाल्यावर बरोबर 8 वाजतील. माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा हात वर करा सगळे. शूटिंग वाले, अरे हे एवढं पाय भाऊ आनंद आहे. टाटा बिर्लाला तरी आहे का रे भाऊ हे आनंद? एवढं घे, एवढं घे राजा. आणि भाषणाच्या टाळ्या नाही, भाषणाच्या नाही, भाषणाच्या नाही, ते होऊन गेला कार्यक्रम. आता भजनाच्या एका तालात. हार घालायची घाई करू नका व्यापारी मंडळी. एवढा आनंद होऊ द्या. विठोबा रखुमाई. एक थांबा, हा एक टाळ वाजू नका, टाळी वाजू नका. हा हात वर. एक शाबास. एक हा एक जरा ताकद लावा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अवतार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. उठू नका कोणी मायबाप. सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. आरतीच्या आधी उठून गेला म्हणजे साक्षात तुम्ही पांडुरंगाचा, माऊलीचा अपमान केला. सर्व खाली बसा. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर, आनंद करीती आनंद, आनंद आनंद